सुवर्णाचे भांडे दुधाचे आधन, सुवर्णाचे भांडे दुधाचे आधन, कुसुंबा घालून नाश केला. तोडून चंदन कर्दळीचे वन बाबा रक्षणा बसविले. उत्तम भूमिका कमावली पाहे, उत्तम भूमिका कमावली पाहे. धोतरा लवला ही पेरियला, तोडिले चंदन कर्दळीचे वन बाबा रक्षणा बसविले. ज्ञानदेव म्हणे ऐसे न करावे, ज्ञानदेव म्हणे ऐसे न करावे. शरण घावे सद्गुरुजी, तोडिले चंदन कर्दळीचे वन बाबा रक्षणा बसविले. परंगा करू प्रथम व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः. नमस्तुते व्यास विशालबुद्धये फुलारविन्दाय ततापनेत्रम् येन त्वया भारततैलपूर्णं प्रज्वालितो ज्ञानमय प्रतिभः समचरण सरोज सान्द्रलीलाम्बुधा जगन विहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदय दबलास्यं विठ्ठल चिन्तयामि. अलङ्कापुरी रम्यस्यास्तनसं सदां भोजते जगत्स्फुरदितु प्रदेशं विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भज ज्ञानदेव.
निराकारं निरञ्जनं नित्यं बोधं चिदानन्दं सद्गुरुं त्वं नमाम्यहम् यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्ये स्तवे वेदे साङ्गपदकर्णोपनिषर्गायन्त्यं सामगः ध्यानावस्थिततत्कदेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तनविदो सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रुतिस्मृतिपुराणमालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यो कृतो वन्दे भगवतो पुनः पुनः हे सुवर्णाचे भांडे दुधाचे आधन कुसुंबा घालून नाश केला तोडोनी चंदन कदळीचे वन बाबळा रक्षण बसले प्राप्त प्रसंगी मंगलमय अशा वातावरणामध्ये आपल्या या परिसराचं आध्यात्मिक असणारं वैभव सिद्धत्वाला पोहोचलेले एक संत महानुभाव परमसद्देय परमादरणीय संत शिरोमणी सद्गुरु रंगदास स्वामी महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताचा आमच्या परमसद्देय परमादरणीय क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु गुरुवर्य नामदेवजी अप्पा बिलाडे यांच्या आशीर्वादानं आणि मार्गदर्शनानं गत 12 वर्षापासून भक्तीचा हा समृद्ध असणारा सत्संग या ठिकाणी एक दिवसीय वारकऱ्यांच्या वैष्णवांच्या सहवासानं आणि हजेरीने या ठिकाणी साजरा होत असतो। या ठिकाणी समस्त सद्गुरु साधक मंडळ आणि ग्रामस्थ पोखरी यांच्या वतीनं सर्वांच्या प्रयत्नामधून सहकार्यामधून भक्तीचा हा ज्ञानाचा कल्लोळ या ठिकाणी लोकांच्या मनातला सत्य निघून जावा यासाठी करत असलेल्या साधकांच्या वतीनं हा एक अल्पसा प्रयत्न आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आलेले सर्व साधक मायबा संत महानुभाव संत सर्व संत आमचे या पवित्र आणि महान असणाऱ्या सोहळ्याला अलंकारिक संगीताची साथ देण्याकरता आलेले मृदुंगाचार्य आमचे गुणीजन महाराज मंडळी हे उपस्थित सर्वच महाराज साधक मंडळी या सर्वांना साक्षी ठेवून जगदवंदनी असणारे श्रीमंत महावैष्णव की ज्यांची उपमा आणि ज्यांची कीर्ती आज तायागत जोपर्यंत सृष्टीचा नवे नवे ज्ञानोपरांच्या भक्तीचा अंकुश या सृष्टीवर आहे तोपर्यंत ज्यांची ख्याती गायली जाईल अशा महावैष्णव ज्ञानदेवांचा आपल्या अभंग गाथेतील एक थोडासा वेगळ्या थाटणीचा अभंग आहे। वाचताना या अभंगाचं थोडंसं अनुसूप बनेल परंतु संकेतार्थ जो आहे हा एक फुटफुट अभंग आहे। लक्षणाबरोबर लक्षापर्यंत नेण्याचा ज्ञानदेवांचा एक अल्पसा प्रयत्न आहे आणि या अभंगातनं ज्ञानदेव तुम्हा आम्हाला उपदेशित करत आणि सांगतात की बाबांनो सुवर्णाचे भांडे दुधाचे आधन बाट सुवर्णाचा आहे दुधाचा आधन त्यामध्ये घातलाय आणि कुसुंबा घालवणे नाश केला बाट सोन्याचा आहे दुधाचा आधन आहे
पण कुसुंब्याने त्या ठिकाणी आपण घालून तो नाश केलेला आहे. जसं अजून पटवून देऊन सांगतात की बाबांनो, तोडिले चंदन कर्दळीचे वन, म्हणजे चंदन तोडलं, केळीची वनं तोडली आणि बाभळा लावून, बाभळांचं जंगल लावून त्या बाभळाच्या जंगलाला आपण राखत बसतो. त्याही पलीकडे जाऊन सांगितलं ज्ञानदेवांनी, उत्तम भूमिका कमावली पाही. भूमिका म्हणजे जमीन. जेव्हा आपण एखादी जमीन चांगली तयार करून ठेवलेली आहे, अगदी तिच्यामध्ये फक्त आता बीज टाकायचं आहे, परंतु येण्याने काय टाकलं? धोतरा. एरियाला लवलाही, तिथं धोतरा पेरून ठेवला. अशी तुमची आमची गत आहे, म्हणून सावध व्हा. ज्ञानदेव म्हणे ऐसे न करावे, शरण निघावे सद्गुरुशी. असं काही करू नका. जे आपल्याला मिळालेलं आहे, जे आपल्या हातात आहे, जे आपण प्राप्त केलेलं आहे, त्या हातातून जवळलं नाही पाहिजे. अशा भूमिकेचा हा देहाचंही महत्व सांगणारा आणि नामरूपी जे फळ मिळालं ना, ते फळ मिळाल्यानंतर त्याच्यात सुद्धा आपण आपल्या जीवनात कसं योग्य दिशा धरून ईश्वराच्या मूळ सूत्रापर्यंत गेलं पाहिजे, याकरिता या भूमिका सिद्ध करणारा भंग उभे राहतात. तेव्हा धर्माचा मंडप हा उत्सवामध्ये परिवर्तित होत असतो. कारण धर्माचा मंडप हा उत्सवामध्ये परिवर्तित होण्याकरिता त्यासाठी अर्थार्जन खूप महत्वाचं आहे, सेवा ही खूप महत्वाची आहे. आणि म्हणून या ठिकाणी केलेल्या सर्व दात्यांनी जी मदत आहे, त्या मदतीचं मी खरोखर भगवंताजवळ, स्वामी रंगदास स्वामींच्या जवळ मी प्रार्थना करतो की हे ईश्वरा, असंच बळकट असणारं सामर्थ्य यांच्या अंगी दे, की जेणेकरून या धर्म कार्याला यांचे सदुलित हात लाभू दे, की जेणेकरून धर्माची ही जी पताका आहे, जी संत महात्म्याने तुमच्या आमच्या खांद्यावर दिलेली आहे, ती पताका आणि त्या माध्यमातून भक्तीचा नवा आनंद आणि पुढील पिढीसाठी एक असणारा संस्कार त्याद्वारे त्याचे पायंडे पडतील. आणि म्हणून सर्वच दात्यांचं मी या ठिकाणी मनस्वी मनापासून स्वागत करतो. त्यांना खरोखर धन्यवाद देतो. ईश्वरानं त्यांना हे बळकट असणारं दातृत्व देण्याकरता सर्वोदित संपन्न बनवावं, अशी एक भगवंताजवळ पवित्र प्रार्थना करतो. दुपारचं जे अन्नदान आहे, आमचे विकास भाऊ शिवले यांनी दिलं. गोड असा महाप्रसाद सर्वांनी घेतला. खायला भरपूर होते, ऐकायला कमी होते. तसेच आता सायंकाळचे जे अन्नदाते आहेत, अतिशय आपल्या गावातलं दानशूर व्यक्तिमत्व आहे. पहिल्यापासून एक श्रद्धेय अंतकरणानं या परिवारानं खूप काही असं दातृत्व दाखवलेलं आहे. परमसत्य परमादरणीय परशुराम मामा शेलार, माजी सरपंच पोखरी यांच्या वतीनं हा दिव्यत्वाचा जो महाप्रसाद आहे, जो तुमच्या आमच्या पोटात जाणार आहे, की ज्याचं जाणं प्रसादाच्या रूपानं असून तुमच्या आमच्या पोटामध्ये ते अन्न स्थिरावल्यानंतर तुमच्या आमच्या जीवनाला प्रसन्नता मिळणार आहे. प्रसादे प्रसादे प्रसन्नता, प्रसादानं प्रसन्नता येत असते. म्हणून तो प्रसाद जो आहे तो त्यांच्या माध्यमातून आता सायंकाळचा आहे. आज या ठिकाणी आमचे नवनाथ महाराज टेंबरे, की जे गोड असा मृदुंग वाजवत आहे, इंद्रालाही लाजवेल असा आपला हात आहे. भगवंत आपल्या हाताला अशीच बळकटी देवो, की जेणेकरून आपलं जे मृदुंगातलं वादन आहे ते सुदलित लोकांच्या कानामध्ये गुंजन आणि चिंतन या भावनेतनं रुजो, अशी मी परमात्म्याजवळ प्रार्थना करतो. आमचे गायक संपत महाराज काशीद आहेत, आमचे गणपत महाराज शिंदे आहेत, कारभारी महाराज शिंदे आहेत. गोड अशी त्यांची साथ आहे. रवींद्र मैड आहेत, आमचे सहकारी आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण नागरे सर आहेत, सावकारी आरोटे आहेत, रंगनाथ महाराज शिंदे आहेत, गोपीनाथ बाबा खेडे आहेत, आमच्या वाकरे आजी आहेत, आमच्या विद्याताई महाराज गायकवाड आहेत, आमच्या गुंजारताई आहेत. आणि साऊंड सिस्टीम जो आवाज तुमच्यापर्यंत जातो आहे, आमचे सुनील साऊंड सिस्टीम परस्पर. आणि या सर्वांना खऱ्या अर्थानं मोकळ्या आणि शुद्ध अंतकरणाने ज्यांचे आशीर्वाद आहेत, ते आमच्या गुरुमाता बिलारी काकी आहे. आणि सर्वांना बरोबर घेऊन फक्त एकच तास आपल्याला कीर्तन करायचं, कारण जो नियम आहे त्या नियमानं चालावं. नामा म्हणे की शिराजा केला नियम चालवे माझा. कारण 8:15 वाजता आरती आहे ना, आरती नंतर लगेच ज्याची तुम्हाला अतिशय प्रतीक्षा, तुम्हाला नाही, हा आवाज इथपर्यंत जात असेल आणि ते वाट पाहत असेल, त्यांच्यासाठी बोलतो मी की त्यांनी लवकरात लवकर इथे यावं. म्हणून 1 तास बरोबर 8:05 जय विठ्ठल होईल. 8:15 वाजता आरती होऊन 8:15 तुमचा जो दिव्यत्वाचा प्रसाद आहे तो तुमच्या पोटामध्ये नेण्याची जबाबदारी माझी आहे.
ते आपण सांभाळलं, जे आपण सांभाळलं ते आपण वाढवलं, जे आपण वाढवलं त्याचा कुठेतरी तुम्हाला आम्हाला दरवळ दिसला पाहिजे. याला जीवन म्हणतात. व्यावहारिक असण्याचा अध्यात्म. कळलं का? जे आपल्याला मिळालं हे बघा, परमार्थ हा स्वतःने करायचा आहे आणि कार्य हे लोकांसाठी करायचं. आपला केलेला परमार्थ जो आहे तो आपल्याला सिद्धीला नेईल, पण आपण केलेले जे कार्य आहे ना ते संतांच्या पंगतीत जाऊन बसेल. म्हणून कार्य हे संतांचं असल्या कारणानं ते संत पंगतीच्या द्वारे व्हावं यासाठी आपण प्रत्येकानं प्रयत्न करा. बहुतेक तुम्ही आम्ही काय म्हणतो, मला मिळालं, मला भरपूर झालं, आता माझ्या पुरतं मिळालं. हा संकुचित विचार स्वतःच्या परमार्थासाठी योग्य आहे, परंतु कार्य वाढवण्याकरिता मात्र तो जो झेंडा आहे, ती पताका आहे ना, ती पताका मला सांगा, पताका घराच्या अंगणात असते का घरात? कारण पताका ही फडकली पाहिजे. जेव्हा ती फडकते तेव्हा ती इतरांच्या लक्षात येते. म्हणून कार्य जे आहे ना ते कार्य फडकलं पाहिजे, म्हणजे की जेणेकरून ते लोकांच्या लक्षात यावं यासाठी सद्देय सद्गुरू आप्पाजींनी या पवित्र कार्याची मुहूर्तमेढ जी आहे ती 13 वर्षापूर्वी केली. किती पताका जी आहे त्या पताकाच्या संकेतानं तुमच्या आमची पावलं जी आहेत ना ती पावलं त्या धर्मकीर्तन सोहळ्यामध्ये जावीत आणि आपल्या जीवनाचं असलेलं जे गुंतलेलं जे गाठोडं आहे ना ते गाठोडं मोकळं व्हावं. कारण आपल्या जीवनातलं गाठोडं मोकळं व्हावं याच्यासाठी सत्संग आहे. दुसऱ्यांच्या जीवनातले गाठोडे तपासायची आपल्यावर म्हणा, आपल्याला तरी ती मर्यादा नाही म्हणा, तो आपल्याला सांगितलेला भगवंताने दिलेला निर्देश सुद्धा नाही. दुसऱ्यांचं नाही, आपलं गाठोडं आपण सोडवावं, त्याच्यामधला गुंता जो आहे तो कमी करावा, की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये एक दिशा मिळेल. पण आपण तसं करतो का? तसं करत नसावं किंवा तसं आपल्याकडून होत नसावं, म्हणून ज्ञानदेवांनी अशा अभंगाच्या रचना केल्या असाव्या. तारक बाप्पा बरोबर आहे का नाही? मी तुमचं नाव याच्याच करता मागं ठेवलं की मला निर्देश द्यायला तुम्ही आहेत कंटिन्यू. आणि ज्ञानदेवांनी या अभंगाची रचना केली. यानुसार लोकांनी खरोखर ज्ञानदेवांच्या ज्या दृष्टिक्षेपात आलं ते लोकांनी केलेलं नसावं किंवा लोक वेगळं काहीतरी करीत असावे, म्हणून या अभंगाची भूमिका ज्ञानदेवांनी मांडली असावी. अभंगाचा मध्यदार्थ तर लक्षात येतोच आपल्या. काय अभंग कशामुळे निर्माण झाला? सहज अभंग काय थोडंच असं साधू संत जे आहेत ते असं व्यासपीठ उभं राहिले किंवा बसून घेतलं, विना हातात घेतला आणि मग अभंग रचले असं बघाय. सहज स्वभावामध्ये दैनंदिन जीवनाच्या उपक्रमामध्ये अग्रक्रमाने त्यांच्या मुखात सिद्ध झालेली जी वाणी आहे ना त्या वाणीला अभंग म्हणतात. ठरवून रचली जाते ती कविता आहे. कळलं का? आणि ओघवत्या वाणीतनं सिद्ध साधनेद्वारे जे प्रकाशित होतात, जे शब्द होतात ना ते अभंग आहे. आणि ज्ञानदेवांचे किंवा साधू संतांचे जे आहेत ना ते अभंग आहेत, त्यांची भंगता संभवत नाही. संभवत नाही म्हणजे नाहीच असं म्हणतात. जगदंदनी देवणीवासी वारकरी संप्रदायाचे अध्वर्य असणारे तुकोबरायांचे अभंग सुद्धा लोकांनी पाण्यात बुडवले. भंगले का? दगडा असेल ए बरोबर ए बाहेरचे बोला चरी दगडा सहित भया तारिल्या जैशा लाया. अहो त्यांचं सुद्धा काय फळ आहे. निदान मंदिराच्या कक्षात येऊन निदान आनंद तर घेऊन राहिले ना. येतं बरे जे घरी येते त्यांचं काय, ते काय करू राहिले त्यांचा त्यांना तपास लागेल. बरं तो गुंता जो आहे ना तो गुंता वाढवून राहिले पण कमी होत नाही. बघा हे हा भावरा आहे. या भावऱ्याला जर तुमची आरी आहे ना त्या आरीत तुम्ही फसलेले आणि तुम्हाला का बिघडवलं, तो भगवंताची माया आहे ना, माया मोठी म्हणनाट नाटकी ती आपली मजा करीत असते. रे गर 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 या राधिकेचा नवरा 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 हे भावरा ग माई
फुगडी खेळला तुम्ही बघा, खेळता खेळता जास्त फुगडी चालली तर चक्कर येतात, बरोबर आहे का? आणि चक्कर आल्यावर माणूस चक्रम होतो. तसा हा प्रपंचाचा भोवरा आहे. याच्यात जेवढे तुम्ही फिरले ना तेवढा चक्कर तुम्हाला वाढणार, आणि जेवढे चक्कर वाढतील तेवढे चक्रम तुम्ही होणार. धरायचं कोणतं आणि सोडायचं नेमकं काय याची भूमिका सिद्ध करण्यासाठी आम्हाला भगवंताने पवित्र देह दिलेला आहे. आणि म्हणून या देहाद्वारे आमच्याकडनं ते कार्य व्हावं जे ईश्वराला अपेक्षित, जे मिळालं आपल्याला, जे साधक असतील त्यांच्यासाठी बोलतो. जे तुम्हाला मिळालेलं आहे ते अतिशय अनमोल आहे. ते मोजता येत नाही, ते तोलता येत नाही, आणि त्याचा बाजार पण मांडला जात नाही. कळलं का? हल्ली हा जो दिसतोय ना, ही जी दवंडी आहे ना, या दवंडीचा बाजार आहे व्यवहारामध्ये. दवंडीचा बाजार आहे. आमचे नवनाथ भाऊ मला बोलले की फलाने महाराजांनी 27,000 तोडून घेतलं म्हणजे एक कीर्तन, तोडलं, ज्याचे खांदा केले, आणि मी तोडलं, मी मालक म्हणून मोठा मगन माझ्याकडे घेतला, बाकीच्या किलो बरोबर करून. काय कीर्तन तोडून गेलं? आपलीच माणसं बोलतात बरं का, तोडून घेतलेलं आहे, तोडून म्हणजे आपल्यापेक्षा कसंही बरे इज्जतीत पंचनामा करतात. पण आपण पुरी इज्जत घालवली कशाची? या धर्म व्यासपीठा, कीर्तनाची नाही, या धर्म व्यासपीठाची. अहो कीर्तन तर वेगळंच आहे, ते कीर्तन इथं होतच नाही. कीर्तन करण्याकरिता ही जागाच नाहीये. हे जे आहे ना, हे दवंडी पिटवायचं साधन आहे. ऐका व ऐका, आपल्या पोखरी गावातील सर्व ग्रामस्थ बंधू आणि बहिणींना कळवण्यात येते की, राणा मनात असलेल्या मायबापांना सांगण्यात येते की, आपल्या गावात आपल्या घराची लहानी लेकरं आहे, ती 6 वाजेच्या पुढे घराच्या अंगणात सुद्धा येऊ देऊ नका. हो फरक काय झाली? अनुकरण कोणी करायचं? दवंडीवाले ना. ज्यांनी ऐकली ना त्यांनी आपली लेकरं घरात घालून घ्यायची नाही, तर दवंडीने माणसं सावध होतात. काय सावध? दवंडी हे मनोरंजनाचं साधन नाहीये. हे कशासाठी केली? सावध व्हा. आणि सावध होऊन काय करा? उठा जागे मारे आता, उठा जागे काकड्याचा नाही. हा जो अभंग आहे ना, हा अभंग प्राप्त समयाला आठवण ठेवायचा. आपण याला काकड्यात घालून आपण वाकडा करून ठेवला. तुम्हाला एक सिद्धांत सांगतो. रामायणातला एक सिद्धांत आहे बघा. ज्या वेळेस राजा भरत, नीट ऐका, राजा भरत, गुरु वशिष्ठ, शत्रुघ्न, तिन्ही माता कैकेय्या, कौशल्या, सुमित्रा माता आणि अयोध्यावासी हे निषाद राजाकडे आले होते. निषाद राजा. निषाद राजाने बघितलं, आदिवासी राजा होता तो,
बाहेर कोणीतरी येतंय आक्रमण करायला येतंय काय, सर्वांनी सांगितलं राजा कोणीतरी आक्रमण करायला येतंय. तेव्हा राजा हुशार होता, तो म्हणाला मला अंदाज घेऊ दे, जर आक्रमणाचं काही वाटलं ना तर मी तुम्हाला काहीतरी सांकेतिक अशी भाषा वापरून तुम्ही आक्रमण करायचं. आणि सामोरे गेले, आणि जेव्हा सामोरे गेले तेव्हा कळलं की ते अयोध्येचे नरेश आहेत, युवराज आहेत, भरत आहेत, शत्रुघ्न आहेत, दुर्वशिष्ठ आहेत, सर्व आहेत. आणि मग निषादाला विचारलं, तू प्रभू रामाला भेटला होतास? हो. मग मला प्रभू रामाचा पत्ता सांग, मला प्रभू रामाला भेटायला जायचं. राजा निषाद हुशार होता, त्याने परीक्षा घेतली. याचा हेतू काय, समोर याचा हेतू कळायला पाहिजे, कोणत्या हेतून चालला. कारण असं वाटत होतं की प्रभू रामचंद्र वनवासात गेले, वनवासात गेले, मग हा भरत तिकडनं येतोय म्हणजे वनवासातल्या राम जर परत आला तर माझं राज्य हा परत घेईल, म्हणून जर माझ्या रामाला मारायला आलेला नसेल तर म्हणून त्याने परीक्षा घेण्याचं ठरवलं. आणि परीक्षा घेत असताना त्याने 3 असे भांडे आणून ठेवले. आणि 3 भांड्यामध्ये एका याच्यात मांस ठेवलं, एका याच्यात मासे ठेवले, आणि एका भांड्यात कंदमुळे ठेवले. आणि म्हणाले जेवण करा, सांगतो तुम्हाला पत्ता. त्याला बघायचं होतं की भरताची नजर कोणत्या अन्नावर जाते. नीट लक्षात घ्या. तेव्हा राजा भरत म्हणाले, जेव्हापासून मला समजलं माझे बंधू वनवासात निघालेले आहेत, तेव्हापासून मी तर अन्न पाणी सोडलंय, पण माझे जर प्रभू रामाचा पत्ता मला समजत असेल तर मी ती शपथ तोडायला तयार. बघा, आणि मग तुमची खूपच इच्छा आहे ना मी काहीतरी खावं, तर मग मी हे कंदमुळे खाव. कंदमुळे जेव्हा त्याने निषादाने बघितलं, कंदमुळेला स्पर्श भरताने केला, तेव्हा लोटांना घातलं. तुम्ही काय खाता याच्यावर तुमची भेट अवलंबून आहे, लक्षात. काही खाऊ नका. गन्नाचा इकडं पायनॅपल शिरा पुलाव करून ठेवला, आणि तिकडे 2-4 बोकडे तोडू द्या, आणि तिची पंगत देऊ द्या. नळ्या फुकणारे ना ते असे डोंगरान पोचतील तिथं, खाती नसती. कारण हेतू क्लिष्ट, भरतासारखा हेतू पाहिजे. बघा, आणि मग निषाद राजा म्हणाले, ठीक आहे, उद्या केवटाबरोबर तुम्ही पहिल्या तीराला जावं. परंतु पहिल्या तीराला जात असताना एवढे लोक नेता येणार नाही. वडी आमची एकच आहे, थोडी व्यवस्था आहे, एवढ्यांना शक्यच नाही. तेव्हा तुम्ही काहीतरी करा. तेव्हा राजा भरत म्हणाले, उद्या आपण सूर्योदयानंतर पहिल्या तीराला जाणार आहोत, आणि आपल्याला प्रभू रामाची भेट होणार आहे. तेव्हा अयोध्यावासी तेवढे सर्व निवांत झोपले, त्यांची जेवायची खावायची व्यवस्था केली, तराट झोपले. कारण त्यांना टार्गेट एक दिलं होतं, काय, उद्या दिवस उगले होते काय. आणि त्याच वेळेस भरतजी पहाटे उठले ब्राह्मी मुहूर्ताला. आपलं काकड्यावर निघालं म्हणून सांगतोय. ब्राह्मी मुहूर्तावर उठले, आणि ब्राह्मी मुहूर्तावर उठून सर्वांना जाग केलं. सर्व म्हणजे कोण, जे ब्राह्मी मुहूर्तावर जागे होतात त्यांना, जेवढे जागे होते ना तेवढ्यांना घेतलं आणि पलीकडे गेले. म्हणजे ब्राह्मी मुहूर्ताला जे जागे होतात ना त्यांनाच रामाचं दर्शन. कळलं का? आपण कधी जागो आहे जाग होऊन ते अनुकरण आपल्या मनात बिंबणं म्हणजे ते अभंग रुजवणं. त्याला आपण काकडे करून टाकलं. तसा काकड आरतीच्या अभंग दोनच आहे, भक्तीची पोटी बोध काकडाची. आणि अजून एक सहस्र दिव्य दीपक ऐसी प्रकाशली प्रभा, उतळल्या दश दिशा गगनाची शोभा, काकडा रती माझ्या कृष्ण. मला सांगायचं हे काय का ब्राह्मी मुहूर्तालाच तुम्ही आम्ही जागृत झालं पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, आपल्या जीवनाचा संदर्भ काय आणि आपल्या जीवनाचा उद्देश काय. आपल्या जीवनाचा उद्देश योग्य राहावा याकरिता योग्य मार्ग दाखवण्याचे ते अभंग. उठा जागे भारी आता, स्मरण करा आपण निर्णाता, बावे चरणी ठेवा माता चुकली व्यथा जन्माच्या व्यथा चुकायच्या असेल तर जाग व्हा. आणि जाग होऊन काय करा सार्थक जन्माचे. या जन्माचं सार्थक करा, कारण परत हा नरदेह नाही. परत वचपूर नाही हो, याला एकदाच मिळतो, परत नाही.
तुमची अशी इच्छा असली ना, नाही मला पेरेत पोखरीला यायचंय, येऊ शकता तुम्ही. पोखरीच्या डोंगरावरती गिधाड म्हणून येऊ शकता, पण हे मॉडेल नाही मिळणार. हे तो ना गळे शाळा मनुष्य जन्मान मोळ मिट्टी में न रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. कशाला फिरला बाबा याच्यात, कशाला गुंततोय? अरे सारं विश्व जे आहे ना, मतलब का संसार है, इसका क्या एतबार है, संभल संभल कर रखना कदम तुम, भूल नहीं अंगार है, सबसे मीठा बोल रे, मिट्टी में न रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नाही. त्रिवार सांगितलं, कधीच नाही मिळणार परत. असा विकास महाराज फक्त आत्ताच, परत नाही. कारण भगवंत बनवतो ते मॉडेल एकदा. हे सांगायला का अनुकरण करायला? आम्ही सांगू राहिलो, सांगणारे तरी अनुकरण करतात. आता ते गाणे देवाच्या माझ्या आणि कीर्तन आटपल्यावर आमचं भोजन आणि आमचं पूजनाचं काय? सगळा गोंधळ चालू आहे. तुम्हाला सांगू का, तुम्हाला ज्यांनी ज्यांनी परमार्थाचा धंदा मांडला ना, मी खात्रीने सांगतो किडे पडून मरते. मी सोपं नाही. कथेचा विक्रा मातेची गमन फार खाई जाऊ द्या. हे संतांची वाक्य आहे, याचा धंदा नसावा. आम्ही सांगावं. आमच्या नागरी सरांनी बोललं, जे उपजीविकाच त्याच्यावर आहे त्यांनी पोटात काटे भरावी का? सकाळचं वाक्य गाडीत येताना ते बोलले. म्हणलं बरोबर आहे त्यांचं, पण काटे भरू नये. परंतु समाज पण सोन्याहून पिवळा आहे, तो कधी काटे देतच नाही. असं झालं का कधी? काही दिलं नाही. जे मिळालं ते कोणाची इच्छा, हा? आणि हाच वेळ थांबत देवा ठेविला तैसे राहावे. सांगणारच ओरडतो ना, समयाची सादर व्हावं, देवा ठेविला तैसे राहावे. कोण दिवशी बैसून हत्तीवर, कोण दिवशी पालकी सुभेदार, कोण दिवशी पायाचा सागर चालत जावे. कोण म्हणत? संत महात्मे सांगून गेले, तुम्हाला अनुग्रह नाही घ्यायचा, घेऊ नका. दिलेला अनुग्रह जपायचा नाही, नका जपू. काय म्हणणं नाही. हा अभंग आहे ना, दररोज सकाळी उठल्या उठल्या म्हणा.
आणि आपल्या जीवनात अंमलात आणा, तुम्हाला देव भेटल. काय सांगतोय आपण? देव ठेविल तैसे राहा, कोण दिवशी बैसून हातीवर, कोण दिवशी पालखी सुभेदार, कोण दिवशी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. असं जगायचं. ही स्थितप्रज्ञ होण्याकरिता त्या नामाची गरज आहे. ज्ञानदेवांच्या दुसऱ्या अध्यायात बघा, अगोदर अर्जुनाची वैचारिक स्थिती जी आहे ना, ती वैचारिक ठेवण, वैचारिक बैठक जी आहे ना, ही बैठक श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने परिपक्व केली आणि मग अर्जुनाला गीतेचा उपदेश केलेला आहे. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषयान बजावे, लाभालाभ न धरावे म्हणा माझे, सांगणारे आम्ही. आणि आम्ही म्हणतो एवढे दिले तर परवडते, नाही दिले तर कसे परवडते. जसे हे कुठून घेऊन आले होते, जसे आता तुम्ही विचार करा. आता मी त्या दिवशी मागे आळंदीला यांना फोन केला होता, आपल्या दुंडा महाराज देगलूरकरांच्या फडात. त्यांना म्हणाले, महाराज मला एक अंदाज सांगावा, आळंदीत आता किती विद्यार्थी शिकतायत? किती आकडा सांग? 16,000. आणि बाहेर दुकानात बाहेर खूप संस्था झाल्या ना, बाहेर किती असतील तेवढे पकडा. 30,000. 30,000पैकी वर्षाला 10,000 कीर्तनकार होणार. मग 10,000 कीर्तनकार जर झाले तर सारी मोटरसायकल घेतली तर तिची एक्सपायरी डेट 30 वर्षे. हे 10,000 कीर्तनकार जर जेव्हा महाराष्ट्रात सुटतील त्यांची एक्सपायरी डेट 40, 50, 60 वर्ष आहेत. वर्षाला एवढे कीर्तनकार खाली आल्यावर मग आप्पा म्हणते ती काही खोटं आहे का? हागणारापेक्षा कोणच ऐकायचं. त्याच्यामुळे झालं का, एवढलं पोरग त्याला उभं करायचं. आणि मग त्याचं कसं असतं माहिती का, डंपर उभं राहायचं कीर्तन. डंपर म्हणजे काय, घरून निघला ना तेव्हा लोड होऊन घ्यायचं, डंपर मध्ये मुरुम टाकून द्यायचा आणि पोखरी झाला का खाली मोकळा झाला का पुढं बोल म्हणलं का डंपर मोकळा. हा परमार्थ आहे का? येणे लोक यांना कसं लागायचं, काय काढलो आम्ही. पण तुम्हाला नाचला होता पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा, अवघा 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 गांगड धिंगा. कुशाला अरे काय सांगू राहिला, तू कुठं चालला? हेच अहमागा सोहमागा प्रेम सावन होवने सावन होवने सावन. अरे खाली लोक बिगर माळकरी दारू पिरू पेत आणि अरे हा अभंग सिद्ध महात्म्यांनी म्हणावा यासाठी. याने काय झालं, त्या व्यासपीठाची जी गरिमा आहे, व्यासपीठाचं जे पावित्र्य आहे ना, ते धुळीस मिळालं. आणि तुम्हाला म्हणून सांगतो, अजून 20 वर्षानं आहे ना, 20 वर्षानं संप्रदाय ना संप्रदाय हा बाजार पूर बाजार होणार. याला दोषी कोण? का दोषी याच आहे कारण सांगतो. तुम्ही दोषी झाले याला कारण आम्ही दोषी. आम्ही काय केलं, आम्ही मार्केटिंग केली कशाची, संप्रदायाची. आम्ही एक डोक्यात घेतलं. आम्ही काय केलं, तुम्हाला तुमची वैचारिक स्थिती जशी आहे ना तसं आम्ही लूप बनवलं. मग आम्ही काय केलं, मार्केटिंग पॉलिसी वापरली. मार्केटिंग पॉलिसी म्हणजे कळतं तुम्हाला, शेतात जे पिकतं ते नाही विकायचं, मार्केटमध्ये जे विकतं ना ते शेतात विकवायचं. त्याचा परिणाम काय झाला, तुम्हाला सवयच नाही राहील ते शब्द ऐकायचे. आप्पा जीव तोडून सांगतात, अरे आत्मा आपल्यात, ती ओळख हृदयात, आत्मा कसं आपल्या
कारण ऐकायची सवयच नाही ना ती. त्याला काय लागतं? नित्य 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 त्याचं काय घडलं पाहिजे, ते शब्द कानावर आले पाहिजे, तेव्हा सवय लागेल. परंतु पहिली गोष्ट आमच्या सारख्या जबाबदार लोकांनी काय केलं? कुसुंबा घालो नाश केला, कुसुंबा घालो नाश केला, नाश केला, कोणी कोणी केला? आणि इकडं बा कोणी केला? आम्ही. आता आम्ही नाश केला, त्याच्यामुळे तुमचा काय झाला? तुमचा कुसुंबा झाला, पुरा पचका झाला. इथून पाळतोय साराच कुसुंबा. आणि ज्यांना देवदेवच उमजत नाही, फक्त माझा प्रपंच, माझे पैसे, आणखी माझे कांदे, माझे बटाटे, माझी मका, आलू काय फुलवर, फ्लावर, कोबी, गट्टे, पार यांच्या जीवनाची गट्टी निसटली. पण त्याच्या मागे इतके कातू कातू लागले. कशाचा परिणाम आहे? कुसुंबा घालून नाश केला. नंबर 2. आता नंबर 3. साधक जो आहे ना, साधक, त्याला मिळालेलं तत्व जे आहे ना, ते अमूल्य आहे, त्याची किंमतच करताय. सद्गुरु सहवास नित्य. अहो, आपण सारखी माणसं एवढे महात्मे नित्य आपल्याकडे आल्यावर आपण सोडले तरी पाहिजे का? पण आपल्या डोक्यात काय? भेटू संध्याकाळी, आपण जाऊ, भेटू, काय दर्शन घेऊ. का बरं? अखंड तेवढे 2-4 तास सत्संगात राहिला तर तुझी उजळणी होणार नाही का? होईल, पण कधी काय नेमकं ते घरी ना कुसुंबा घालोनी नाश केला. एवढं हातात असून सुद्धा मिळवता येणार. आणि इतकी परिस्थिती आपली घेऊन चालली ना. काय झालं? तुम्ही सारंगखेड्याच्या बाजारला गेले कधी? सारंगखेडा नंदुरबार पाशी कोणी गेले? घोड्याचा बाजार मी गेलो होतो. दत्त जयंतीला असतो, एक 15-20 महिनाभर चालतो. आता आटोपला. तिथं बाजारला गेलो, बाजार बघायला गेलो. तर तिथं आपले पहिला होंडामरीला ब्राह्मणपुरीला आहे ना, आमचे साधक आहेत आपले, त्यांना फोन केला. ते या महाराज. गेलो, 2-3 वर्ष झाले मला. गेलो तिथे, घुसलो मध्ये. घोडेच घोडे ना. त्या घोड्याची किंमत सांगायला घोड मी. म्हणजे सर्व त्याच्यातली तरबेज. म्हणजे 70 घोड्याची अशी दावण होती. आणि बघितलं मी आणलं, किती घोडे, काय किंमत व्हायची? त्यांनी 12,000. 12,000 एक घोड. बरं आहे. मी म्हणणार एखादं घेऊ आपण. चला पुढं. चालले घोडे गेला. आणि पुढे गेलो तर एकच घोडा असा बांधलेला होता. त्यांना विचारलं, हा याची 15 लाख रुपये किंमत. एकटा? हो. म्हणजे का? त्याची काम कशी दिसायला कसं आहे? म्हणजे एकदम टॉपचा आहे म्हणे. हो. तो फक्त आहे ना लंबी रेस काय. कशाचा आहे? लंबी रेस काय असल्यामुळे केवढ्याचा आहे? आणि म्हणलं मग हे नाही का लंबी रेसचे? म्हणजे ते ना तुम्हाला माहित नाही म्हणे कुठली.
आणि हे ना हे जेवढी मेंढ पाहिजे त्यांची येत नाही. म्हणलं काय त्यांचं काहीच नाही. रोज सकाळी बिरड चेंज करायचं असलं का ती खाट त्यांचंच पाठी, ती भांडे कुंडे त्यांचंच पाठी, ती लहान लहान कोकरं ज्यांना चालवतं नाही ना ते पण त्यांचंच पाठी. 2-4 कोंबड्या 2 कोंबडे सुद्धा ते बांधून त्यांच्याच पाठी. राहिली सायली चिमट्याला आणा होता त्यांचा 3 वर्षाचा, त्याची सायकल पण तिथंच बांधली आणि चिमट्या पण त्याच्यावर सारा बोजा घेऊन आ. म्हणून याची किंमत किती. आणि हाय ना म्हणे हा दिवसभर बोजे वाहतो म्हणे, रात्री गेला का गपकन असा गेला का असं पडून घेतो. पण हाय ना म्हणे हा 15 लाखाचा हा कोणाला दिसतच नाही म्हणे. झोपेली का नाही झोपला म्हणून कायम पहा अटेन्शन मध्ये. का? कारण तो घोडा कोणता आहे, तुम्ही कोणते. तेच चालेल ना. बायको माझे पोर माझे पैसा माझा जमीन माझी सारं सारं माझं माझं त्याचं बोझ याच्या खांद्यावर. म्हणून याचा मार्केट व्हॅल्यू 12,000 पर नग. कशामुळं? कारण यांनी त्या जबाबदाऱ्याचा काय करून घेतला, आपल्या माथ्यावर परिणाम करून घेतला. त्याला असं वाटलं हे माझंच आहे, हे माझ्यामुळेच आहे. आणि हा काय झाला, कुसुंबा घालून ही नाच, कुसुंबा घालून ही नाच. आज कुसुंबा आहे. आता तुम्हाला कुसुंब्याचा पण अर्थ सांग. कशाला कुसुंबा म्हणतात? तुम्ही आपूचे बोंड पाहिले? आपूच्या झाडाची बोंड जुने माणसं पाहिले ते ना असे चुरगळायचे. त्याच्यात ना मिरे असे कुटायचे आणि त्याची भुकटीन त्याच्यात टाकायचे. ते कशात टाकायचे? उकळत्या दुधात टाकायचे. कशात? दुधात. आणि ते दुधात टाकलं का त्याचा काय झाला? कुसुंबा. काय झाला तो? कुसुंबा. तो ज्यानं प्याला तो कसा करतो? नशा चढली त्याला. कशाची? या कुसुंब्याची. नशा कोणती? हा म्हणता मी माझे निघरे हे तो संपत्तीचे वारे. सारं त्याला असं वाटायला लागलं हे माझं, हे माझं, हे माझं, हे नाही दुसऱ्याचं पण माझं. इतका गेला असा कणाकणा ना बांधाच्या. आज मला सांगा आवरेज बांधालाय का मधी? शेतातल्या पिकाचं आवरेज बांधाला निघत का मध्ये निघत? आणि याला कुठं देऊ राहिला? मग बरोबर आहे का नाही? कुसुंबा घालवणे नाश या महाराज चला दादा बसा बसा. तुम्ही खूप भाग्यवान. तुम्ही तुमचा कुसुंब ओढ नाही दिला. तुम्हाला माहितीये हे जे सर्व आहे कोणाचं आहे? देता देवता नेता नेवेता देते याची सत्ता काय आहे. म्हणून आपल्याकडनं काय झालं पाहिजे? धर्माचं कार्य झालं पाहिजे. ही भूमिका ज्याच्यात आहे ना तो योग्य आहे. हे कळून सुद्धा आहे त्यांना तो उद्देश समजून घ्यायचे यांचा कुसुंबा व्हायचे. आणि हा कुसुंब आपल्या जीवनात ना व्हावा. आपलं काय वाप इथे मावश्या हो 1,36,000 रुपये तोळा झाला. काय प्रत्येक ताईला वाटतं, प्रत्येक महिला वाटतं माझ्या अंगावर सोनं असं. बरोबर? समजा तुम्हाला 10 तोळे सोनं भेटलं की मला मेळाव्यामध्ये वाटणार नाही आधी कधी पण वाटलं. आणि तुम्ही 10 तोळे सोनं घेऊन गेले. रोज कीर्तनाला येशाल तुम्ही? डबड
कीर्तनाला नाही तुम्ही पुढे ना सोन्याचे पप्पा आले का मग येते मी मागून सोन्याचे पप्पा घरातच उठतो पण ते निघू देत नाही काय दगड आहे ना निघून नाही देत. मग मला एक सांगा तुम्हाला असं वाटले हे खूप अनमोल आहे ते तुम्ही संग्रहित केलं ते तुम्ही घरात आणून ठेवलं ते तुम्ही घालता त्याने तुम्ही देवापासून तुटले का देवाच्या जवळ गेले? मग कुसुंबा नाही मग काय हा काय सांगावं तुम्हाला? आपण आपल्या जीवनामध्ये इतक्या चुका केलेल्या आहेत आणि त्या चुकामध्ये गरफडत बसलो. कोजागिरी पौर्णिमेला सात्विकता असते त्या दुधामध्ये, बरोबर आहे ना? त्याचं चंद्राची किरणं पडल्यानंतर अनेक आजार दुरुस्त होतात असं ते दूध असतं. परंतु त्याच्यात सात्विक पद्धतीनं सांभाळणारे दूध आळवणारे वेगळे आणि आंबट शेवटीन सुद्धा वेगळे राहते. दुसरं काही देता घेते त्याच्यात, बरोबर आहे की नाही? मला एक सांगा हे जे आहे ना हे काय आहे? जातीवंत सोन्याचं भांड आहे शरीर म्हणजे, बर का सोनार बाबा? हे सोन्याचं भांड आहे आणि सुवर्णाचं जर भांड असेल आणि त्याच्यात बघा तुम्ही तुम्हाला प्रत्येकाला बुद्धी आहे ना, अक्कल आहे ना? आहे का? पण अक्कल आहे ना? मग अक्कल हे काय आहे? दुधाचं आधन आहे. बुद्धी हे दुधाचं आधन. पण एवढी अक्कल एवढी काय परमार्थ हा बुद्धीनं करायचा आहे हे मी नाही म्हणत. कोण म्हटलंय? समबुद्धी घेता समान श्री हरे योगी या दुर्लभ तोम्या देखील साधनी म्हणजे रूपाची सुरुवात रूपाच्या अभंग रूप पाहता लोचनी सुखवण झालं साधनी. कोण कोण टिकचक का साधनी म्हणजे बुद्धी. कशाला सुख मिळतं? बुद्धीला मिळतं. मग ते बुद्धिरूपी जे आधार आहे ना ते सोन्याचं भांड हा पवित्र देह आहे आणि या देहानं याच देही घडे देवाचे भजन. हा एवढा पवित्र असणारा देह आणि हा सुवर्णाचं भांड याच्यात विवेकाचं जे आधन आहे ते विवेकरूपी दुधाचं आधन तुम्ही घातलं पण ते आधन दूध उकळलं. पण या प्रपंचाचा या मायेचा कुसुंबा त्याच्यात गेला आणि कुसुंबा त्याच्यात गेला तिथंच आपला खेळ झाला. पुरं वाटोळं आपलं झालं. किती काही नाही म्हणलं तर प्रत्येकाची प्रपंचामध्ये पाय लडखडतात. याचं कारणच ते आहे कारण की जे तो कुसुंबा जो आहे ना तो कुसुंबा उमजू देईना आम्हाला आणि म्हणून आपली ही फजिती उरायची. काय सांगावं तुम्हाला? इतका येड्याचा बाजार आहे. मला सांगा पैसे किती लागत यावं? किती पैसे असले म्हणजे तुम्ही सुखी होणार? शब्द एकच आहे. उत्तर मला दोन पद्धतीचे पाहिजे. एक उत्तर मिळालं किती असला तर तृप्ती नाही. किती पैसा असला म्हणजे तुम्ही सुखी व्हाल? पैसे नसले यांनी काय उत्तर दिलं? तृप्तीच नाही म्हणजे हावडापुरा माग लागेल. किती असला ना आम्ही पोट भरणारच नाही आम्हाला अजून दे. अहो पैसा किती असला म्हणजे सुखी व्हाल? तुम्हाला खरं सांगू आजची रात्र सुखानं झोपून उद्याचा दिवस गरम थंडीचे दिवस आहे ना त्या पांघरायला उबदार असं वस्त्र असावं आणि सकाळी उठल्यावर कुरकुरण्याला थंडीमध्ये तुम्हाला चहाचा कप तुमच्या पुढे यावा एवढंच धन माणसाला असं. फक्त चालू रनिंग मध्ये जेवढं ना तेवढंच असावं. ते बैठ आलं रे आलं कापूस सोंबा झाला. पचका तिथंच आहे, खेळ तिथंच आहे. म्हणून सावध व्हा कारण जेवढं आपल्याला अपेक्षित आहे ना तेवढी एवढीची गरजच नाहीये. मला एक सांगा आपण आपल्या गरजा वाढल्यामुळे दुःखी आहे का आपलं मन असमाधानी आहे?
गरजा वाढल्यामुळं आपण दुखतोय. गरजा वाढल्या म्हणून मन आपलं डिस्टर्ब झालं ना. तो सुंभामा त्याच्यामुळे झाला ना. गरजा कमी केल्या तर, गरजाच कमी केल्या तर ऐकला ना मोबाईल कोणाकडे कोणाकडे आणा इकडे. मी जागा सोडली ना. तुम्हाला आज वाटलं ती सोड मी सोडून येऊ राहील. तुम्हाला आज वाटलं इकडं आलं काय करा. हे बघा हा मोबाईल हा काय करतो. हॅलो हा हा बोला बर बर बर. यांनी फोन केला हॅलो हा हा हो 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 ओके. मोकळा झाला माणूस कामाला. आणि हा घेतला मग हा हा का पुढे हा पुढं उभी शेतात हा पुढे पहा काही बोलता हो हा बघावं लागेल. गरज एवढ्याची ही अतिरिक्त गरज आली. तुमचं वाटोळं झालं. प्रत्येकाचं वाटोळं झालं. याच्या आधी नाही आपला बरोबर आहे की नाही. गरजा आपल्या त्या आधीच झाल्या. गरजा आपल्या त्या आपण गरजा वाढवल्या म्हणून आपला कुसुंबा झाला. गरजा कमी करा तुम्हाला पहिले दिवस येणार. गरजा कमी करा काहीच नाही होणार. तुम्ही तुमच्या ऍव्हरेज गरजा ज्या आहेत ना ते तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन सांगताय बघा. त्याचं साधक होऊन उपयोग नाही. हा साधक ही एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीम मध्ये आपण बसलो पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या जीवनाला वळण पाहिजे. हे मी मिळेल शाळेत एम देव भेट का बाय. देव भेटणं कधी भेटणार आहे. देव जेव्हा शेवटचा क्षण तू योग्य पद्धतीने अचीव करशील तेव्हा तुला देव भेट. कळलं का. आधी काय रका ना करा. घरी जा आता म्हणजे जेवल्यावर जा आणि घरी गेला काही कागद घ्या. माझ्या जीवनामध्ये अति आवश्यक काय आहे. माझ्या जीवनामध्ये आवश्यक काय आहे आणि माझ्या जीवनामध्ये अनावश्यक काय आहे त्याची रकाने तयार करा आणि त्याच्यातून निवड करून येणार तुम्ही. रस्ता तुम्हाला लगेच सापडेल त्याच्यात. पण तुम्ही मला शाळेत लागेल फलाना डॉक्टर हे वाटवलं. अरे काय सांगा. या देहानं तुम्हाला भगवंतापर्यंत जाता येतं एवढं सिस्टम याच्यात असून देखील तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं नाही. कुसुंबा घालोनी नाश केला आणि नाश झाल्यामुळं काय काय अजून उपमा दिली. अहो मला एक सांगा. तुम्ही चंदनाचं झाड पाहिलं. चंदनाचं आता नाही. आता वन कमी झाले पण जिथं चंदन लावलं तिथं ते बरोबर ती टोळी येतील कवरून घेऊन जाते. ते बरोबर खालून कटकता वरून कटकता मध घेऊन जात. बरोबर आहे की नाही. ते जे चंदन आहे ना ते चंदन इतकं मौल्यवान आहे. इतकं मौल्यवान आहे का चंदनाचा सुगंध येतो. काय सुगंध येतो आणि सुगंध येतो आणि तो सुगंध दरवळतो. तो दरवळतो. अजून चंदनाचा वापर आहे कशासाठी. जर आपल्या अंगाला दाह झाला तुमच्या अंगाचा ताप वाढला तर शांत करण्याची ताकद कशात आहे. चंदनात. तुम्ही चंदन एकदा कपाळी लावून पहा. तो गार आहे ना. हा हा बघा एवढी चंदनाची ताकद आहे का ते चंदन. पण ते चंदन खायचं नसतं बरं का. काय सांगितलं शास्त्राने. एकनाथ महाराजांचा गोडा भंग आहे. चंदन शीतल झाला म्हणून काय उघडून चिप्यावा. गावचा पाटील झाला म्हणून काय गावाची बरोबर आहे का. शीतलता जी आहे ना ती त्याच्यात आहे आणि त्याचं तो मौल्यवान आहे. त्याला कुणी आपलंसं करू शकतो. असं चंदनाचं वन लावलं ते तोडून टाकलं. केळीचं वन होतं तेही तोडून टाकलं. काय केलं. बाबुळा रक्षण बैसविले. बाबुळा रक्षण बैसविले. बाबुळा रक्षण बैसविले. बाबुळा रक्षण सोडून चंदन कळकळीत तोडून चंदन
सोडिले चंदन कर्दळीचे वन बाबळा रक्षणा बसवले. जे रक्षणाला बसवलं ते बाबळाच्या रक्षणाला तुम्ही राखण बसलात बाबांना. आणि बाबळाचं वैशिष्ट्य आहे ते काटेच देणार. त्याच्या खाली किती तुम्ही झोपण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचे काटे तुम्हाला रुजणार. कारण त्याच्यामध्ये काहीच नाही. कारण ती बाबळ माणसाला दुःख देते. संसार दुःखमुळ चौकडे विश्रांती नाही कोठे पाठी लागले ओढा. असा जो संसार आहे त्या संसाराच्या ह्या बाबळाच्या रक्षणाला तुम्ही बसू नका. तुम्ही सावध व्हा. तुम्ही आता विचार करू शकता. आता सुद्धा आपल्या जीवनाचा उद्धार कशाने होईल मला तो रस्ता निवडायचा आहे. कारण सर्व तुम्हाला कळतंय. कळत नाही का तुम्हाला देवदेवाचं नाव घ्यावं, देवाचं भजन करावं, चिंतन करीत राहावं. सद्गुरु नामे प्रसाद जे मिळालं ते कायम हृदयात साठवा. कळत नाही का? कळत बरोबर सांगता बरं का महाराज. पण त्यांचं सांगायचं काय आणि तुमचं कायचं काम आहे? सोडून द्यायचं काम आहे का? सोडून द्यायचं काम आहे याचा अर्थ असा आहे उत्तम भूमिका कमावली पाही. उत्तम शेती अशी तयार करून ठेवलं, रान इतकं छान करून ठेवलं. एवढं सांगून पण कळून घेते नाही. घरी जाऊन काय करता? धोत्रा लवलाई पेरियेला. धोत्रा धोत्रा तू धोत्र्याचं फुल बघितलंय? आम्हा कोणाला आवडतं धोत्रा? कोणतं देवाला आवडतं? नाही महादेव सर पॉयझनच का? एवढं सहज आहे का तो? एक लोटा जलम सब समस्या का हाल कळण मला ना. किती येण्याचा बाजार आहे आपला पण. हा असंच होत असतं का? बघा त्या महादेवाला धोत्र्याचं फुल आवडतं. तुम्ही धोत्र्याचं ना ते बोंडस म्हणतात त्याला. बोंडस काय म्हणतात ते फळ? हा ते फळ खाल्लंय कधी? नाही खा. नाही खा ना. नाही खाच. पूर्ण विषय त्याच्या. मग ते धोत्र कळून पण प्रपंच हे विषय याच्यात विषय घुसलेले. विषयाचा आपण बाळो गोड परमार्थ लागे कडो. ते विषय आणि त्या विषयाच्या आपण आधी झालो. त्या विषयाची चिल्लता आपल्याला लागली आणि त्याचं राखण करीत बसलो. बाबांनो ते सुख देईल का मला सांगा? एक आपले साधक आहे इकडे मुंबईकडले शहापूरचे. त्यांच्याकडे सहज मी कार्यक्रमाला चाललो. मला बोलवलं या महाराज चहा. घराचं काम चालू त्यात चालू होतं. म्हणे महाराज या काय बाथरूम ते बनवलं म्हणे. आता मॉडिफाय केलं म्हणे. गेलो हो भाई हो. किती पैसे लागले? 18 लाख रुपये लागले.
कशाला कशाला बघतो मग माझं असं उघडतोड हे भारी आहे. पण का रे तू मेल्यावर तुला आंघोळ यायचे ते का बाहेर? हा नाही नाही त्याच्यात घाला ना, त्याच्यात मस्त पैकी त्याला धुवून चून मग बाहेर काढा. आहे का पद्धत अशी? आंघोळ कुठे आहे? हा आंघोळ अंगणात आहे, बाहेर आहे, आत नाहीये. पण हा राखण काय करू राहिला? माझं घाल माझं फलानं माझं जमतं. मग सांगा बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? हा अहो तो धोत्राच आहे, ते विषयच आहे. तुम्ही किती कमावलं आणि कमावून मागे ठेवलं, आणि जेवढं तुम्ही कमावून मागे ठेवलं ते खरोखर खालच्या पिढीनं पुढच्या पिढीनं व्यवस्थित वाटलं. बघा मागचा इतिहास उचकून भांडणच झालेली आहे. कारण धोतर हा पेरला लवलाही, तुम्ही धोत्राच पेरला म्हणून ते इतरांनाही त्रासदायकच ठरणार आहे. म्हणून सावध व्हा आणि जीवनाचा कुसुंबा करू नका. कुसुंबा करून जीवनाला बिघडवू नका. हेच आता आपल्याला मिळालंय. तुम्हाला एकमेव असा एकच असा तत्वाचा शिलेदार आहे, तो तुम्हाला यातनं सर्वातनं बाहेर काढेल, आणि ते आहे सद्गुरू. आणि म्हणून ज्ञानदेव असे म्हणतात, असं न करा, या मागे तुम्ही लागूच नका. मग शरणारी गावे सद्गुरूशी, सद्गुरूला शरण जा. कारण सद्गुरूला शरण जाणं याच्यामध्ये मात्र जीवनाची समृद्धी आहे. सद्गुरूने तुमच्या आमच्या जीवनामध्ये तलक असा प्रकाश जर टाकला तर निश्चित आपण सावध होतो. भांबवलेलं जे आहे ना ते भांबवलेपणा आपला निघून जातो, मरगळ निघून जाते, आणि आपल्याला कळतं काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. आणि मग आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थानं वाटोळं होत नाही, मातेरे होत नाही, जीवनाचा कुसुंबा होत नाही. आणि म्हणून अशा जीवनाचा योग्य पद्धतीनं जर आपण वापर केला तर खरोखर हे सोन्याचं भांड आहे. आणि खरोखर विवेकाचं आधार याच्यामध्ये घालायचं आहे. संत सद्गुरूचा कृपा आशीर्वाद मिळवून घ्यायचा आहे आणि जीवनाचं कल्याण करायचं आहे. ज्ञानेश्वर अगदी 5 मिनिटात येते, काही सत्कार होतील, नंतर आरती होईल, पुष्पांजलीचा कार्यक्रम होईल. त्यामुळे 1-5 मिनिटं सर्वांनी जागेवर थांबून राहायचे. चालू असलेल्या एक दिवसीय वारकरी वैष्णव मेळावा, या मेळाव्यासाठी आत्ताची जी कीर्तनरूपी सेवा झाली ही हरिभक्ती परायण काही चरित्रकार विकास महाराज गायकवाड यांनी वेळेत अगदी सकाळपासून उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि उत्कृष्ट असं ज्ञानदान केलं. त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन, धन्यवाद. महाराजांना विनंती आहे, या ठिकाणी आपला सन्मान होत आहे, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. हरिभक्त परायण नवनाथ महाराज अय्यर यांना विनंती, 2 मिनिटं पुढे येऊन महाराज मंडळींची सत्कार करून घ्यायचे. चला पटकन चला.
फोटो बिटो काढा स्वतःचे सेल्फी काढू काढू मोबाईल भरवले का यानंतर दुपारचे कीर्तनकार हरिभक्ती परायण विद्यासाई गायकवाड यांनाही विनंती आपण या ठिकाणी यावं आणि आपला सन्मान घेऊन जायचं आहे. हरिभक्त परायण आत्ताचे कीर्तनकार हरिभक्त परायण विकास महाराज गायकवाड यांना विनंती आहे त्यांचा सन्मान करायचा आहे. हरिभक्ती परायण नवनाथ महाराज ढेबरे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांना विनंती आहे सन्मान घेऊन जायचं आहे. चला पटपट चला. हरिभक्ती परायण शिवाजी महाराज दाते यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. महाराज चला 2 मिनिटं चला. त्यानंतर हरिभक्त परायण सुभाष महाराज नागरे सर यांनाही विनंती आहे आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. सुरेश महाराज नागरे गुरुजी चला. त्यानंतर हरिभक्त परायण हरिहरी बाप्पा चाळक यांनाही विनंती आपला सन्मान होत आहे. त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी यायचंय. त्यानंतर शोभाताई गुंजाळ चला. हरिभक्ती परायण शोभाताई गुंजाळ. त्यानंतर हरिभक्ती परायण संपत महाराज काशी चला. ज्यांची नावं घेतली त्यांनी ताबडतोब या ठिकाणी यायचंय. चला ताबडतोब चला. श्री रंगस्वामी प्रसादी भजनी मंडळ यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. एका प्रतिनिधीने या ठिकाणी यायचंय आणि आपला सन्मान घेऊन जायचं. श्री रंगस्वामी प्रसादी भजनी मंडळ चला. माईट मारत चला. कुंडली कोरडे हरी विठ्ठल श्री नारायणदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. यानंतर आता थोड्याच वेळाचे अन्नदान होणार आहे. या अन्नदानाचे अन्नदाते श्रीयुत परशुराम मामा शेलार यांना विनंती आपण पुढे यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अभिनंदन. त्यानंतर दुपारचे अन्नदाते विकास भाऊ शिवने युवा नेते यांनाही विनंती आपण या ठिकाणी यायचं आणि आपला सन्मान घेऊन जायचा. पटपट झाला. अगदी 2 मिनिटात आपल्याला कार्यक्रम उरकायचे. त्यानंतर जाहिरात सौजन्य आपल्याला जे दिलेलं आहे नामदेव विठ्ठल शिंदे त्यांनाही विनंती आपण या ठिकाणी यायचं आणि आपला सन्मान घेऊन जायचं आहे. नामदेव विठ्ठल शिंदे चला. यानंतर या कार्यक्रमासाठी पाणीचार सौजन्य जे दिलेलं आहे ते विजय शंकर खैरे मेजर यांनाही विनंती आपण या ठिकाणी यायचंय आणि आपला सन्मान घेऊन जायचा आहे. विजय शंकर खैरे मेजर चला. त्यानंतर रोग देणगीदारमध्ये सचिन भाऊ रामदास पवार त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर ताबडतोब या ठिकाणी यायचंय आणि आपला सन्मान घेऊन जायचा. मी ज्यांची नावं गेली त्यांनी ताबडतोब समोर यायचंय. सचिन भाऊ रामदास पवार, कारभारी सकाराम पवार ते असतील त्यांनी पटापट चला. कारभारी सकाराम पवार चला. स्वतः नसेल कोणी प्रतिनिधी असेल तरी हे समोर यायचंय. खंडू सुखदेव शिंदे चला. गणेश पोपट शिंदे आहे कोणी प्रतिनिधी चला पटपट. जमीर अकबर पटेल चला. वैभव मनोहर खैरे, प्रकाश तुकाराम बागरे सरपंच आहेत का? बालाउर्फ अभिनव विष्णू कोकाटे हॉटेल हाऊस. सोनियाताई रवींद्र शेठ रामदेव, सुनील शेठ चव्हाण मंडपवाले चला. चला ताबडतोब. नांदेव गोविंद पवार चेअरमन चला. शांताराम बाबुराव पवार पाटील,
शांताराम बाबुराव पवार पाटील, बाळासाहेब पांडुरंग शिंदे, बाळासाहेब गोरख आहेर, त्यांची नाव घेतली त्यांनी ताबडतोब समोर यायचे. रत्नाथ बाबुराव हटवले, संदीप शेठ पठारे, राजेंद्र बाळूवाकरे, गुरुकृपा हॉस्पिटल, राजेंद्र बाळूवाकरे कोणी प्रतिनिधी असेल तर ताबडतोब समोर यायचे. सतीश चालिंगर पवार सरपंच, प्रकाश नानाजी पवार युवा नेते, माऊली शेठ रामचंद पवार कॉन्ट्रॅक्टर, संजय शेठ मुंड मेजर, बाबुराव महादेव आहेर, रामकृष्ण सरोदे. तर ताबडतोब करा, ज्यांचे नाव घेतले ताबडतोब समोर यायचे. जे राहिले असतील त्यांना पोहोचवू. अण्णासाहेब कारभारी करेकर चला. तसेच ₹1000 खाते जे देणगीदार होते त्यांचा दुपारी आपण सन्मान केला, पण बरेच जण उपस्थित नव्हते या ठिकाणी. त्यामुळं आपापले ती स्वामींची प्रतिमा माझ्याकडून काउंटरकडून घेऊन जायची सर्वांनी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आरती होईल आणि पुष्प